नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 वार आहे मंगळवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे या डिस्कशनमध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण कोलंबो सिक्युरिटी कन्क्लेव्ह, विंडफॉल कर, फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्स, दूरसंचार कायदा 2023, पोस्ट पेमेंट बँक, सुदान देश, न्यायाधीश नियुक्ती, पोलाद उत्पादन, दहेच्या वनस्पती, डिसेप्शन डिटेक्शन टेस्ट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजने या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जे काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे जो की या ठिकाणी आपण द हिंदू या न्यूजपेपर पासून घेतला आहे तो आहे कोलंबो सिक्युरिटी कन्क्लेव्ह संदर्भात। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कोलंबो सिक्युरिटी कन्क्लेव्हच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, सागरी सुरक्षेमध्ये सहकार्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे आणि प्रादेशिक सुरक्षा धोक्यावर उपाय करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। विधान 2, भारत, बांगलादेश, नेपाळ हे कोलंबो सिक्युरिटी कन्क्लेव्हचे संस्थापक सदस्य देश आहेत। विधान 3, कोलंबो सिक्युरिटी कन्क्लेव्हच्या निरीक्षक राज्यांची निर्णय घेण्यात कोणतीही भूमिका नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी वरील 3 विधानांपैकी एकूण किती विधान बरोबर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। जे काही आपली विधानं आहेत त्या विधानांची चर्चा करूया। जे काही कोलंबो सिक्युरिटी कन्क्लेव्ह आहे याची स्थापना मित्रांनो 2011 साली झाली होती आणि जे काही मेरिटाईम म्हणजे काही सागरी सुरक्षा आहे या संदर्भात ती स्थापना करण्यात आली होती। या ठिकाणी जे काही संस्थापक सदस्य आहेत त्यामध्ये आपला देश भारत, त्यानंतर श्रीलंका हा एक देश येतो आणि त्याचबरोबर जो काही मालदीव हा देश आहे या मालदीव देश अशा एकूण 3 देशांनी या ठिकाणी 2011 मध्ये कोलंबो सिक्युरिटी कन्क्लेव्ह या फोरमची स्थापना केली होती। या ठिकाणी कन्क्लेव्हचा अर्थ होतो म्हणजे एक प्रकारची बैठक किंवा एक प्रकारची सिक्युरिटीवर किंवा संरक्षणासंदर्भात गुप्त बैठक असा त्याचा या ठिकाणी मित्रांनो अर्थ होतो। म्हणजे या ठिकाणी जे काय आपलं विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं, कारण या ठिकाणी जे काही संस्थापक सदस्य आहेत त्यामध्ये भारत या देशाचा सहभाग होता, परंतु बांगलादेश आणि नेपाळ या 2 देशांचा या ठिकाणी सहभाग नव्हता। आणि जे काही कोलंबो सिक्युरिटी कन्क्लेव्हवर निरीक्षक म्हणून किंवा ऑब्झर्वेटर म्हणून जे काही देश आहेत त्या देशांची भूमिका किंवा त्या देशाचं जे काही मत आहे ते खूप महत्त्वपूर्ण असतं। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए, वरील 3 विधानांमध्ये केवळ एकच विधान या ठिकाणी आपलं बरोबर राहील। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी विंडफॉल कर किंवा विंडफॉल जो काही टॅक्स आहे त्या टॅक्स संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। विंडफॉल कर मोजला जातो या ठिकाणी सरळ तुम्हाला खाली जे पर्याय आहेत त्या पर्यायाच्या माध्यमातून विचारला आहे की जो काही विंडफॉल कर आहे तो विंडफॉल कर कशा प्रकारे या ठिकाणी मोजला जातो। या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर पाहण्याच्या अगोदर नेमकं या ठिकाणी आपण विंडफॉल टॅक्स किंवा विंडफॉल कर कशाला म्हणतो याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो या ठिकाणी असं समजूया की एक X नावाची कंपनी आहे आणि या X नावाच्या कंपनीला एका ठराविक वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नफा झाला आहे। त्या कंपनीला सरासरी 10% हा वार्षिक नफा होतो, परंतु जागतिक स्तरावर आणि देशाच्या पातळीवर अशी एक सिच्युएशन निर्माण झाली की ज्यामुळे या कंपनीचा जो काही नफा आहे तो 10% ऐवजी 100% वाढला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जो काही एकाएकी काही सिच्युएशनमुळे वाढलेला नफा आहे त्या नफ्यावर सरकारकडून जो काही कर लावला जातो त्याला या ठिकाणी आपण विंडफॉल टॅक्स असे म्हणतो। जसं की जर या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहिलं तर रशिया आणि युक्रेन या वाराच्या दरम्यान जे काही क्रूड ऑइल आहे त्या क्रूड ऑइलचे जे काही प्राइसेस आहे किमती आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती। परिणामी त्यामुळे भारतीय कंपनी ONGC आणि जी काही गेल आहे यांना मोठ्या प्रमाणावर नफा झाला आणि या वाढलेल्या नफ्यावर सरकारकडून त्या पर्टिक्युलर काळासाठी टॅक्स लावण्यात आला आणि त्या टॅक्सला या ठिकाणी आपण विंडफॉल टॅक्स असे म्हणतो। तर आता या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की विंडफॉल टॅक्स म्हणजे काय आणि जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर राहील
पर्याय सी एका ठराविक पातळीपेक्षा जास्त नफ्याची जी काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीला या ठिकाणी आपण विंडफॉल टॅक्स मोजतो किंवा त्या ठराविक पातळीवर या ठिकाणी सरकारकडून जो काही विंडफॉल टॅक्स आहे तो लावला जातो। प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 दिवाणी विवाद प्रकरणे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे। विधान 2 फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट योजना केंद्र प्रायोजित योजना म्हणून सुरू करण्यात आली। वरील विधानामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट आहे त्यांच्याविषयी या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम माहिती असणं आवश्यक आहे। फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट यांची जी काही स्थापना आहे ती मित्रांनो या ठिकाणी 2019 साली करण्यात आली होती आणि या ठिकाणी जे काही संबंधित मंत्रालय आहे ते आहे मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। 2012 साली जे काही दिल्लीमध्ये निर्भया रेप केस झाली त्या रेप केस नंतर केंद्र सरकारला असं जाणवलं की या ठिकाणी जे काही महिलांवरती होणारे अत्याचार आहेत त्याला जर प्रतिबंध घालायचा असेल तर काही ठोस उपाययोजना या ठिकाणी कराव्या लागतील आणि त्या अंतर्गत 2012 मध्ये या ठिकाणी पोस्को ॲक्टची निर्मिती करण्यात आली। प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स असं या कायद्याचं नाव होतं। या कायद्याला धरूनच पुढे 2019 ला फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टची निर्मिती करण्यात आली। म्हणजे या ठिकाणी जे काही महिला अत्याचाराची केसेस आहेत किंवा खटले आहेत त्या जलद गती न्यायालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांचा निवाडा करणे आणि जी काही दोषी व्यक्ती आहे त्याला कमी वेळेमध्ये योग्य ती शिक्षा देणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टचा असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी जे काही दिवाणी विवाद आहे याचा या ठिकाणी कसलाही संबंध नाही। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। या ठिकाणी जे काही फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट ही जी योजना आहे ती केंद्राकडून प्रायोजित केली गेलेली योजना आहे। म्हणजे या ठिकाणी या योजनेसाठी येणारा जो काही एकूण खर्च आहे तो सर्वच्या सर्व खर्च या ठिकाणी केंद्र सरकारकडून आणि त्याचबरोबर राज्यांच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्ण केला जातो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी दूरसंचार कायदा 2023 संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। दूरसंचार कायदा 2023 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 कायद्याअंतर्गत स्थापित डिजिटल भारत निधी हा युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड ची जागा घेणार आहे। विधान 2 वाटप करण्यापूर्वी डिजिटल भारत निधी प्रथम भारताच्या एकत्रित निधीमध्ये जमा केला जातो। विधान 3 डिजिटल भारत निधी फंड स्मार्टफोन खरेदीसाठी सबसिडी देखील प्रदान करते, ज्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सुविधा नसलेल्या प्रदेशामध्ये संपर्क वाढवला जातो। अशा प्रकारचे एकूण 3 विधानं आहेत आणि या विधानामध्ये एकूण किती विधानं बरोबर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही दूरसंचार कायदा 2023 आहे या कायद्याच्या अंतर्गत डिजिटल भारत निधीची स्थापना करण्यात आली आहे। या ठिकाणी हा जो निधी आहे तो युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडची या ठिकाणी जागा घेणार आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी डिजिटल भारत निधीचं वाटप करण्यापूर्वी तो भारताच्या एकत्रित निधीमध्ये जमा केला जाईल आणि त्यानंतर त्याचे या ठिकाणी वाटप केले जाईल। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान 2 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। डिजिटल भारत निधीच्या अंतर्गत जे काही स्मार्टफोन खरेदी आहे त्यासाठी आवश्यक असणारी सबसिडी या निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार नाही। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि जे काही डिजिटल भारत निधी आहे त्याच्या स्थापनेचा जो मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही डिजिटल कनेक्टिव्हिटी आहे त्यामध्ये वाढ करण्यासाठी मित्रांनो डिजिटल भारत निधीची स्थापना करण्यात आली आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील 3 विधानामध्ये केवळ 2च विधानं आपली बरोबर आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँके संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील गोष्टींचा विचार करा, ज्यामध्ये नंबर 1 क्रेडिट कार्ड जारी करणे, नंबर 2
थेट लाभ हस्तांतरण, ज्याला की या ठिकाणी आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे म्हणतो, प्रदान करणे, QR कार्ड आधारित व्यवहार ऑफर करणे, विमा आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक सुलभ करणे, वरीलपैकी कोणती सेवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारे प्रदान केली जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही पोस्ट पेमेंट बँक आहे यांच्याकडून नंबर 1 ची जी काही सेवा आहे क्रेडिट कार्ड जारी करणे, केवळ ही एकच सेवा या ठिकाणी इंडियन पोस्ट पेमेंट बँक कडून प्रदान केली जात नाही, परंतु जी काही पोस्ट पेमेंट बँक आहे त्यांच्याकडून थेट लाभ हस्तांतरण, ज्याला की या ठिकाणी आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या अंतर्गत जे काही पेमेंट्स आहेत ते या ठिकाणी ट्रान्सफर केले जातात। QR कोडच्या आधारावर या ठिकाणी जे काही व्यवहार होतात तेही या ठिकाणी पुरवले जातात आणि विमा असेल, म्युच्युअल फंड असेल, या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जे काही सेवा आणि सुविधा आहेत त्यांचीही पूर्तता या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँक कडून केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। म्हणजे जो काही आपला प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी, केवळ 2, 3 आणि 4 क्रमांकाचे विधान या ठिकाणी बरोबर आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6, जो मित्रांनो या ठिकाणी सुदान या देशासंदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भूमध्य समुद्र सुदान देशाच्या ईशान्येला लागून आहे। विधान 2 सुदानची सर्वात लांब सीमा लिबिया या देशाशी लागून आहे। विधान 3 सुदान दक्षिण आफ्रिकेत स्थित आहे। वरील विधानापैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी साइडला तुम्ही सुदान या देशाची वर्ल्ड मॅप मध्ये पिक्चर पाहू शकताय। या ठिकाणी सुदान हा देश आफ्रिका खंडामध्ये स्थित असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी सुदान या देशाची जी काही बॉर्डर आहे ती मेडिटेरियन सी म्हणजे जो काही भूमध्य सागर आहे या भूमध्य सागराला लागत नाही, हे तुम्ही या ठिकाणी या पिक्चरच्या माध्यमातून पाहू शकताय। म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। सुदान या देशाची सर्वात लांबीची जी काही सीमा आहे ती दक्षिण सुदान या देशाला लागून आहे, ती या ठिकाणी लिबियाशी लागून नाहीये, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे विधान क्रमांक 2 ही आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जो काही सुदान देश आहे तो आफ्रिका खंडामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थित नसून तो या ठिकाणी उत्तर पूर्व जो काही आफ्रिका खंडाचा भाग आहे त्या ठिकाणी तो स्थित असलेला दिसतो आणि जो काही रेड सी आहे, रेड सीला या ठिकाणी सुदान या देशाची सीमा लागून आहे, असे काही ठराविक पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्यामध्ये आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी, वरील 3 विधानामध्ये एकही विधान या ठिकाणी आपलं बरोबर नाहीये। पाहूया प्रश्न क्रमांक 7, जो की मित्रांनो या ठिकाणी न्यायाधीश नियुक्ती संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 कोलेजियम प्रणालीमध्ये सरकारी हस्तक्षेपाशिवाय न्यायालयीन नियुक्तीबाबत निर्णय घेणारे वरिष्ठ न्यायाधीश समाविष्ट असतात। विधान 2 राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, ज्याला की या ठिकाणी आपण नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन म्हणतो, कायद्याचा उद्देश न्यायपालिका, कार्यकारी आणि नागरी समाजातील प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करणे आहे। नंबर 3 केशवानंद भारती प्रकरणामुळे भारतात कोलेजियम प्रणाली स्थापन झाली। तर मित्रांनो या ठिकाणी वरील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। या ठिकाणी जी काही कोलेजियम प्रणाली आहे या कोलेजियम प्रणालीच्या माध्यमातून जे काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आहे या ठिकाणी जे काही जजेसची अपॉइंटमेंट होते त्या अपॉइंटमेंटचं प्रमुख जबाबदारी या ठिकाणी कोलेजियम प्रणालीवर आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जी काही कोलेजियम सिस्टीम आहे यामध्ये एक सुप्रीम कोर्टचे CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि इतर 4 वरिष्ठ जजेस असतात। हे 5 व्यक्ती सुप्रीम कोर्ट असेल किंवा जे काही हाय कोर्ट आहे या ठिकाणी कोणत्या व्यक्तींची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करावी या संदर्भात शिफारस या ठिकाणी सरकारला करत असतात आणि त्यापैकीच काही व्यक्तींची निवड या ठिकाणी सरकारला करावी लागते। अशा प्रकारची जी काही एकूण पद्धती आहे किंवा प्रणाली आहे याला या ठिकाणी आपण कोलेजियम प्रणाली असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे तेही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या ठिकाणी 2014 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, ज्याला या ठिकाणी आपण नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ची या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत निर्मिती करण्यात आली होती। या कायद्यानुसार जी काही न्यायपालिका आहे या न्यायपालिकेमध्ये ज्या कोणत्या न्यायाधीशांची या ठिकाणी नियुक्ती केली जाईल त्या नियुक्तीमध्ये न्यायपालिका, कार्यकारी
आणि जे काही नागरिक समाज आहे यांनाही प्रतिनिधित्व द्यावं असा एक उद्देश त्या ठिकाणी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा असलेला आपल्याला दिसतो। विधान 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं राहील। केशवानंद भारती खटला हा 1973चा खटला आहे, जो की या ठिकाणी खूपच फेमस आहे पॉलिटीच्या सेक्शनमध्ये। या ठिकाणी केशवानंद भारती खटल्यानुसार जे काही आपलं संविधान आहे किंवा जी काही आपली घटना आहे याच्या बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याची या ठिकाणी चर्चा केली आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही सुप्रीम कोर्ट आहे ते त्याच्या निकालानुसार आपल्या संविधानामध्ये काही मूलभूत घटकांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे, जसं की फंडामेंटल राईट असेल, DPSP असेल, हे आपल्या भारतीय राज्यघटनेचे मूलभूत घटक आहेत। या घटकांमध्ये चेंजेस करण्याचा अधिकार सरकारला नाहीये किंवा पार्लमेंटला नाहीये, अशा प्रकारचा निवाडा या ठिकाणी केशवानंद भारती खटला 1973च्या अंतर्गत देण्यात आला आहे। आणि जे काही कोलेजियम प्रणाली आहे या कोलेजियम प्रणालीची स्थापना 1993 साली झाली आणि या ठिकाणी जो काही 3 जजेस केसेस आहेत त्यापैकी नंबर 2 ची जजेस केस आहे। या जजेस केसेसनुसार या ठिकाणी न्यायाधीशाच्या नियुक्तीमध्ये कोलेजियम प्रणाली इस्टॅब्लिश झालेली आपल्याला दिसते। म्हणजे मित्रांनो जे काही प्रश्न क्रमांक 7 आहे त्यामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी पोलाद उत्पादना संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारताचे देशांतर्गत पोलाद उत्पादन घटले आहे। विधान 2 भारताने स्टील प्लांटसाठी कठोर पर्यावरणीय नियम आणि टिकाऊपणाचे लक्ष्य स्वीकारलेले आहे। वरील विधानांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी मागच्या काही वर्षामध्ये देशाच्या अंतर्गत जे काही पोलादाचं उत्पादन होतं त्या पोलाद उत्पादनामध्ये घट झाली आहे। मागच्या वर्षी या ठिकाणी जी काही घट आहे ती एकूण उत्पादनाच्या 8% असलेली दिसते। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे चीन आणि जो काही व्हिएतनाम देश आहे या देशामधून मोठ्या प्रमाणावर स्वस्त किंवा चीप दरामध्ये जे काही पोलाद आहे ते भारत या ठिकाणी सध्या आयात करत आहे। यामुळे आपल्या देशांतर्गत जे काही पोलादाचं उत्पादन आहे त्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसत आहे। विधान 2 या ठिकाणी आपलं पूर्णच्या पूर्ण चुकीचं आहे, परंतु विधान 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर राहील। म्हणजे प्रश्न क्रमांक 8चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। विधान क्रमांक 1 बरोबर पण विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचे आहे। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 9 जो की मित्रांनो या ठिकाणी ढेंच्या वनस्पती संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता ढेंच्याच्या शेतीमध्ये प्राथमिक उपयोग आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्नामध्ये तुम्हाला विचारण्यात आला आहे की जी काही ढेंच्या वनस्पती आहे हिचा शेतीमध्ये मुख्य उपयोग काय। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही ढेंच्या वनस्पती आहे ती या ठिकाणी तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकता। या वनस्पतीचा जो काही उपयोग आहे तो म्हणजे जनावरांसाठी चारा म्हणून या वनस्पतीचा उपयोग केला जाऊ शकतो। आणि विशेष बाब म्हणजे जे काही हरित खत असतं त्या हरित खताच्या स्वरूपातही या ठिकाणी या वनस्पतीचा मित्रांनो उपयोग केला जातो। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 9 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी, हरित खत व पशुचारा म्हणून उपयोग, असं या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। पाहूया प्रश्न क्रमांक 10 जो की या ठिकाणी आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे। प्रश्न या ठिकाणी डिसेप्शन डिटेक्शन टेस्ट संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, ज्यामध्ये स्टेटमेंट क्रमांक 1 डिसेप्शन डिटेक्शन टेस्ट आर सायंटिफिक प्रोसिड्यूर एम्प्लॉयड टू डिटेक्ट प्रॉब्लेम डिसेप्शन ड्यूरिंग इंटरोगेशन्स। Deception detection tests do not violate fundamental right of the accused. Statement third, a person's choice to speak is a part of their right to privacy. How many of the above statement given are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही डिसेप्शन डिटेक्शन टेस्ट आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी एखादा अपराधी व्यक्ती तो खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे हे जर शोधायचे असेल तर त्या ठिकाणी डिसेप्शन डिटेक्शन टेस्ट म्हणजे DDT या पद्धतीचा या ठिकाणी वापर केला जातो। म्हणजे जे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। जेव्हा केव्हा एखाद्या अक्युज्ड किंवा आरोपीच्या विरोधात DDT टेस्टचा वापर केला जातो त्या परिस्थितीमध्ये त्याचे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्याचं या ठिकाणी उल्लंघन होऊ शकतं। जसं की फंडामेंटल राईट 20 आणि फंडामेंटल राईट 21
या मूलभूत हक्काचं या ठिकाणी उल्लंघन होताना आपल्याला दिसतं। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं बोलायचं की सायलेंट राहायचं या संदर्भात जो काही अधिकार आहे तो एक त्याचा फंडामेंटल राईट आहे, जो की आर्टिकल 21 राईट टू प्रायव्हसीच्या अंतर्गत येताना आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी वरील 3 विधानामध्ये विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। वरील 3 विधानामध्ये केवळ आपली 2च विधानं बरोबर आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 3 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील आणि लवकर या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।